आज मी तुम्हाला पितळेची, तांब्याची भांडी कशी स्वच्छ धुवायची किंवा कशी स्वच्छ करायची हे दाखवते. त्या घरी भरपूर पितळ्याची किंवा तांब्याची अशी भांडी असतात. देवाच्या पूजेतली तर आपली बरीच भांडी पितळ्याची किंवा तांब्याची असतात. पितळ्याचे शो पीसेस वगैरे भरपूर असतात. ते थोड्या दिवसांनी खूप काळे पडतात आणि मग ते चांगले दिसत नाहीत. सारखं धुवायला आपल्याला जमत नाही. असा हा दिवा आहे, ह्याच्यावर नक्षी आहे. असे नक्षीदार वस्तू असतात, हे आपल्याला स्वच्छ करता येत नाहीत. तर तुम्हाला मी सोप्या पद्धतीने त्या कशा करायच्या ते सांगते आता. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक टब घेतला आहे, त्याच्यात भरपूर पाणी घातलेलं आहे. आपली जी वॉशिंग पावडर असते, कपडे धुवायची पावडर, ती एक पाव चमचा ह्याच्यात मिक्स करते. आता ही सगळी पितळ्याची भांडी मी ह्याच्यात भिजवते जरा वेळ. अजून थोडं पाणी मिक्स करते ह्याच्यात. हलवून चांगलं फेस करून घेऊया. वॉशिंग पावडर घातल्यामुळे सगळी धूळ निघून जाते, भांडी स्वच्छ होतात. ही आपली निरांजन वगैरे तेलकट असतं, तुपकट असतं, ते सगळं स्वच्छ होतं. आता 5-10 मिनटं हे असंच राहू दे. 10 मिनटं झालेली आहेत. सगळी धूळ वगैरे जी होती ती सगळी निघालेली आहे. तर ह्यातलं सगळं पाणी मी ओतून देते, दुसरं नवीन घेते. पाणी ओतते ह्या टबामध्ये. आता ह्याच्यात पाव चमच्याला कमी अशी वॉशिंग पावडर घेतलेली आहे, ती घालते. आता ही भांडी स्वच्छ व्हायला किंवा चमकदार दिसायला आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे सायट्रिक ॲसिड. आपण बरेच वेळा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर किंवा चिंच असे आंबट पदार्थ वापरतो. त्याच्याऐवजी सायट्रिक ॲसिड वापरा. आपल्याला कमी कष्टात आपली ही भांडी खूप स्वच्छ निघतात. तुम्ही लूज वापरलं तर ते खूप स्वस्त पडतं. त्याला लिंबाची पावडर असं सुद्धा म्हणतात. आता 2 चमचे मी ह्याच्यात मिक्स करते. आता ह्याच्यात 15 ते 20 मिनटं असंच राहू दे. तोपर्यंत सगळं सायट्रिक ॲसिड विरघळून जाईल. नंतर मग आपण पुढची प्रोसेस करू. तर एक 10 मिनटं झालेली जरा मी फिरवून घेते. मग असं खालीवर करून घ्यायचं. दोन्ही साईडनी सगळीकडून त्याला सायट्रिक ॲसिडचं पाणी लागलं पाहिजे. बघा, आता अर्धा-पाऊण तासांनी बघूया. अर्धा तास झालेला आहे. तेव्हा तुम्हाला दिसत असेल किती स्वच्छ निघालेलं आहे. आता ही भांडी सगळी मी दुसऱ्या टबात काढून घेते. त्याच पाण्यात मी आता ही दुसरी भांडी भिजवून ठेवली. आता ही अशीच राहू द्यायच्यात अर्धा-पाऊण तास. आता हे विमचे डिशवॉश लिक्विड असतं, त्याने आता आपल्याला ही भांडी सगळी घासून घ्यायची. ते थोडंसं घेते का डिशमध्ये. आता ह्यांनी विमच्या लिक्विड सोपने हे घासून घेऊया. हे बघा किती छान निघतात. आधीच आपली स्वच्छ निघालेली आहे. आता ही सगळी घासून घेते. विममुळे काही तेलकट असतील, काही असतील, ते सगळं निघून जातं. तुम्ही जर 1-2 महिन्यात अशी भांडी घासली तर ती जास्त खराब पण होत, लगेच छान निघतात. जे दिवे वगैरे असे तेलकट असतात ते एखाद्या ब्रशनी असे घासून घ्यायचे विम लावून. हे बघा, हे सगळं डिझाईन पण किती छान निघालेलं आहे बघा. काही आपण केलेलं नाही आहे, नुसतं सायट्रिक ॲसिडच्या पाण्यात भिजवून ठेवलं होतं. ते सगळं असं छान स्वच्छ झालेलं आहे. जे काही थोडंसं असेल ते अशा ब्रशने हे घासून घ्यायचं. ज्याच्यावर बारीक डिझाईन असतं त्याला थोडासा लिक्विड विम लावून जरा घासून घ्यायचं. जिथे डिझाईन आहे तिथे जरा घासून घ्यायचं. बाकी प्लेन ह्याला आपल्याला घासायला लागतच नाही, ते आपोआप स्वच्छ होतं. दुसरं, ह्याच्यामुळे आपले हात बघा काळे होत नाहीत अजिबात. तुम्ही जर चिंचेनी किंवा एखाद्या पावडरनी घासलात तसे आपले हात नखं काळी होतात. याने काही होत नाही, अगदी स्वच्छ राहतं. आता ही सगळी भांडी मी स्वच्छ धुवून घेते. आता पहिल्यांदा ही सगळी भांडी पुसून घेऊया. एखाद्या मऊ नॅपकिननी अशी पुसून घ्यायची. पुसून घेतले की ह्याच्यावर लगेच डाग पडत नाही, अगदी छानच्या छान राहतात. दुसऱ्या एखाद्या किचन टॉवेलवर ही उपडी घालूया. ज्याच्यावर डिझाईन आहे ते पण किती स्वच्छ निघालेले आहे बघा. सगळी भांडी पुसून घेतलेली आहेत. किती सगळं डिझाईनवालं, त्याच्यात बारीक बारीक नक्षीकाम आहे, ते पण किती सगळं स्वच्छ निघालेलं आहे. हे कासव बघा किती छान निघालेलं आहे. तर अशी आपली पितळ्याची तांब्याची भांडी घासून झालेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेलं आहे. यांनी आपले हात पण स्वच्छ राहिलेले आहेत, मऊ राहिलेले आहेत, त्याला काही हाताला होत नाही. हे आपलं रोजचं तामन पळी भांडं आहे, हे पण किती स्वच्छ निघालेलं आहे बघा. अगदी नवीन वाटतंय. की बघा, ही भांडी घासून मला महिना झालेला आहे.
ही समई, हे सगळे शोपीस आहेत माझ्या घरातले. जरा सुद्धा काळं झालं नाही अजून. तुम्हाला आता एक उदबत्तीचं घर दाखवते मी. त्याच्यावर किती डिझाईन आहे, पण हे पण किती स्वच्छ आहे बघा. खूप जुना दिवा आहे हा. हा बघा किती स्वच्छ झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा. याच्यावरचं डिझाईन बघा, स्वच्छ झालेलं आहे.